सध्याची कोविड परिस्थिती आणि यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात झालेले उलथापालथ सर्व परिचित आहे. या महामारीच्या आघातातून कोणीही सुटलेले नाही. मध्यमवर्गीय गटाला याची चांगलीच झळ सोसावी लागत आहे. एकीकडे होणारे आर्थिक, पारिवारिक आणि वैयक्तिक नुकसान अशा समस्यांना हा गट झेलतो आहे आणि यातच मुलांच्या शैक्षणिक नुकसानाची भर पडते आहे. या पार्श्वभूमीवर युरो उंडरी शाळेच्या पालक संघटनेच्या प्रतिनिधींनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी डॉक्टर आनंद भालेराव, अमोल हर्षे, वसुधा कोंगाटी, सोनल कोदरे, विजय धुमाळ, अंकित गोरेवाला, महादेव पानसरे आणि इतर पालक उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, या आर्थिक संकटाच्या काळात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी याचा गैरफायदा घेत पालकांची पिळवणूक आणि छळ सुरू केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. आधीच कोरोनामुळे खालावलेली आर्थिक स्थिती, कित्येकांनी गमावलेल्या नोकऱ्या, कित्येकांचे झालेले वैयक्तिक नुकसान, दवाखान्याचे भरमसाठ बिल या सगळ्याला तोंड देत सामान्य वर्ग पुढे सरकतो आहे. तशातच मुलांच्या शाळा ऑनलाईन सुरू झाल्याने मुलांना किमान मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन देणे अपरिहार्य झाले आहे. या दरम्यान शैक्षणिक संस्थांनी मात्र याचा गैरफायदा घेत सर्व शालेय सोयी सुविधांचे शुल्क पालकांकडून सक्तीने वसूल करणे सुरूच ठेवले आहे. ही पत्रकार परिषद घेण्याचा एक चांगला उद्देश आमचा आहे, कारण की पत्रकारिता आणि मीडिया हा भारताच्या संविधानाचा चौथा मजबूत स्तंभ आहे आणि खरं काय खोटं काय हे मीडिया समोर आणू शकतो लोकांच्या पुढे. त्याच्याबद्दल तुम्ही इथं आलात, तुमचे सगळ्यांचे फार मोठे आभार मानतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. पहिले आम्ही झील एज्युकेशन सोसायटी, ठीक आहे, त्यांची पण फी कमी झालेली आहे. ती एक स्टडी केलेली आहे. रोजरीची स्टडी केलेली आहे. चिंचवडच्या अजून 1-2 शाळा त्यांच्या पण ॲक्च्युली फीज कमी केल्या, ती पण केली. आणि 2016मध्ये इंदिरा स्कूलची पण फी कमी झाली होती, ती पण ॲक्च्युली त्याचा पण आम्ही स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर मुंबईच्या काही शाळा आहेत, ठीक आहे, त्यांनी पण ॲक्च्युली स्वतःहून फी कमी केलेली आहे. पण ह्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये मॅक्सिमम शाळा ज्या आहेत म्हणजे असं सेल्फ फायनान्स स्कूल कुठलीही नाही. याच्यामध्ये सेल्फ फायनान्स स्कूल कुठलीही नाही. ह्या सगळ्या एडेड स्कूल्स आहेत. एडेड स्कूल्समध्ये काय असतं की ज्यांना गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळतं आणि गव्हर्नमेंटकडून अनुदान मिळाल्याच्यामुळे जर ते काही कुठे म्हणजे पैशांचा जर का घोळ त्यांच्या निदर्शनात आला असेल, थोडा जरी असतो, तो 1 रुपयाचा का असू नये, ठीक आहे, पण तो घोळ जर का कोणाच्या निदर्शनात आला असेल तर त्यांचं अख्खं अनुदान हे कॅन्सल होऊ शकतं. या भीतीमुळे त्या शाळा ज्या आहेत त्या कुठेतरी बॅकस्टेपवरती जातात आणि फीस कमी करतात. हे आमचा पूर्ण ॲक्च्युली आतापर्यंत स्टडी आहे. पण सेल्फ फायनान्स स्कूल ॲक्ट 2012मध्ये निघालेला आहे. त्याच्या अंदर ॲक्च्युली भरपूर शाळा ॲक्च्युली आपल्या सेल्फ फायनान्स आहेत. माझा स्वतःचा मुलगा ॲक्च्युली ॲमेनॉरा स्कूलमध्ये शिकतो. आता ॲमेनॉरा स्कूलचं तुम्हाला उदाहरण सांगतो. आता फक्त एडेड स्कूलचं उदाहरण बघितलं, आता ॲमेनॉरा स्कूलचं उदाहरण अनएडेड स्कूल आहे. ठीक आहे. या अनएडेड स्कूलमध्ये आम्ही सोनल मॅडम आम्ही सोबतच ॲक्च्युली त्या शाळेचे स्टुडंट आहोत, सॉरी पॅरेंट्स आहोत. आमची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात, अजूनही शिकतात आहे. पण आम्ही जो शाळेवरती ॲक्च्युली आमच्याकडे 25% पॅरेंट्स नव्हते. ॲज पर लॉ जर का म्हणतो की 25% पॅरेंट्स सोबत यायला पाहिजे, पण आमच्याकडे 25% पॅरेंट्स सोबत नव्हते. त्यावेळेस अमेंडमेंट ॲक्ट पण यायचा होता. ठीक आहे. तरीसुद्धा आमची केस DFRC मधून रिजेक्ट झाली होती. ठीक आहे. पण पालकांनी आंदोलन केलं, आमची मुलं शाळेतून बाहेर काढली होती. एवढी मुजोरी बघा. RT ॲक्ट सेक्शन 16 आणि 17चं सर्रास उल्लंघन. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं. गव्हर्नमेंटनी साथ आम्हाला दिली नाही, अजिबात दिली नाही. सगळे सरकारी अधिकारी, इव्हन DYD असू द्या किंवा डायरेक्टर असू द्या, त्यावेळेसची आम्हाला कोणी साथ दिली नाही. शेवटी आम्हीच आंदोलन केलं आणि नंतर मग त्याची दखल जी आहे ती सरकारी अधिकाऱ्यांनी घेतली आणि मग नंतर आमची मुलं परत ॲक्च्युअली शाळेमध्ये घेतली आणि आजपर्यंत त्या शाळेला आमचे जेवढे इलिगल काम होते आम्ही ते सगळे सर्व केले, कारण की आम्ही EPT होतो त्यावेळेस. आम्ही फी अप्रूव्ह केली नाही. आज 3 वर्ष झाले त्या शाळेची फी वाढलेली नाही आहे. कमीत कमी 40,000 रुपये दरवर्षीचे आम्ही त्या पॅरेंट लोकांची आम्ही वाचवलेले आहोत. असं सुद्धा करतायत. पण याच्यासाठी कसं की तुम्हा लोकांची साथ असणं फार जास्त आवश्यक आहे. मीडिया अँड लाईक व्हिडिओ मीडिया म्हणा किंवा पत्रकारिता म्हणा, हे लोक जोपर्यंत मनावरती घेत नाही, हे मुद्दे समोर आणत नाही, तोपर्यंत पॅरेंट्स लोकांचं काहीच भलं होऊ शकत नाही. 1ही रुपया शिल्लक नाही पुस्तकांचा, तरी सुद्धा शाळेने सेकंड टर्मची, आता वर्ष संपत आलेलं आहे, सेकंड टर्मची पुस्तकं अजून मुलांना दिलेली नाही. अभ्यास कसा करायचा मुलांनी? अभ्यास नाही करू शकत मुलं. हे सरळ मुलांचं हरासमेंट होत आहे. आणि विशेष म्हणजे पुस्तकाचे पैसे भरले म्हणजे काय, पुस्तकं विकलेली आहेत, बरोबर आहे, त्याच्यावरती किमती नाही आहे.
किमती नाही आहेत म्हणजे काय की तुम्ही कुठेतरी जीएसटी भरत नाहीये, सरकारची सुद्धा तुम्ही फसवणूक करताय. सरकारची फसवणूक तुम्ही करताय याचा अर्थ काय की यू आर ऍक्च्युली लायबल फॉर द मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचे प्रमाण, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2000 जर तुम्ही वाचलं त्याच्यामध्ये क्लिअरली दिलं आहे अशा गोष्टी करणं मनाई आहे म्हणून. म्हणजे तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करताय संस्थेच्या नावाखाली मुलांचा उपयोग करून पैसे ऍक्च्युअली तुम्ही कुठेतरी हेराफेरी करताय. तुमचे पैसे कोणत्या टेररिस्ट संस्थेला जातात की कोणाला जातात हे आम्हाला नाही माहिती. युरो शाळेने स्वतःच पब्लिकेशन हाऊस केलेलं आहे आणि त्याच पब्लिकेशन हाऊसमध्ये फक्त युरो शाळेचीच पुस्तकं छापली जातात. हे लोक का ऍक्च्युअली मार्केटमध्ये पुस्तकं अवेलेबल करून देऊ शकत नाही, बाकी इतर शाळा देतात तसं काय. मग हीच लोक का ऍक्च्युअली फक्त शाळेचं पुस्तक देतात. यांची पुस्तकं आम्ही निवेदन सुद्धा केलं आहे पालकांनी त्यासाठी की बाबा तुम्ही जर का आम्हाला पुस्तकं देत नसाल तर आम्हाला बाहेरचे वेंडरचे पत्ते द्या, आम्ही त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं विकत घेतो. शाळा त्याच्यावरती एकही उत्तर देत नाही. आजपर्यंत शाळेने कुठलंही उत्तर दिलेलं नाही. तर हे क्लिअरली समजतं की शाळेचं इंटेन्शन काय त्याच्या मागे. मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर आलेला ताण याची जराही जाण न बाळगता शैक्षणिक संस्थांनी या परिस्थितीतही नुसती फी वाढ केली नाही तर संपूर्ण फी आगाऊ एकरकमी भरण्यासाठी पालकांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणत आहेत. तसे न झाल्यास मुलांचे ऑनलाईन शिक्षण वर्ग थांबवणे किंवा मुलांना पाठ्यपुस्तके न देणे अशा एक ना अनेक मार्गांनी शैक्षणिक संस्थांनी मध्यम वर्गाचा अक्षरशः छळ मांडला आहे. शासनाची आणि शासकीय अधिकाऱ्यांची या गंभीर प्रश्नाकडे उदासीन भूमिका अशा सर्व प्रकारे हतबल झालेल्या पालकांनी शाळेला वेळोवेळी लेखी विनंत्या केल्या, निवेदने दिली, परंतु भावनाशून्य झालेल्या शाळा प्रशासनाने सोयीनुसार याकडे नुसते दुर्लक्ष न करता फी वसुलीसाठी नवनवीन मार्ग शोधले आहेत. मेरा नाम अंकित गोरीवाला है और मैं यूरो स्कूल का पेरेंट हूँ. मेरे 2 बेटियाँ हैं जो स्टैंडर्ड 4 और स्टैंडर्ड 8 में पढ़ रही हैं और ये साल फॉर एकेडमिक ईयर 2021-2022 मुझे ECPTM मेंबर चुना गया है. सो दैट इज़ दी एग्जीक्यूटिव कमिटी फॉर पेरेंट्स टीचर एसोसिएशन. सो इन अक्टूबर हमको मीटिंग में बुलाया गया था विद द एजेंडा टू प्रपोज फी फॉर 2022 एंड 2023. सो एजेंडा मीटिंग का एजेंडा पहले से फ्लो किया गया था. उसमें फी प्रपोजल था विद द अमाउंट एंड बट नो एविडेंसेस. तो उसका कोई एविडेंसेस दिया गया नहीं था, कोई सपोर्टिंग डॉक्यूमेंट नहीं था. सो एज अ ECPTM मेंबर हमारा रिस्पॉन्सिबिलिटी था कि हम जो 2000 पेरेंट्स को रिप्रेजेंट करते हैं, जो हैंडफुल ऑफ ECPTM मेंबर, हमारा रिस्पॉन्सिबिलिटी था कि हम प्रॉपर डॉक्यूमेंट वैलिडेट करके फ़ी अप्रूव करें. तो मैंने और महादेव सर जो दूसरे ECPTM मेंबर हैं, हमने ईमेल में स्कूल को डॉक्यूमेंट भेजने के लिए बोला सो दैट हम लोग एज अ रूल विद प्रायर नोटिस वी कैन गो थ्रू एंड वी कैन अप्रूव द फीस इफ़ इट इज़ लेजिटिमेट. हमको कुछ डॉक्यूमेंट्स दिया नहीं गया. ड्यूरिंग द मीटिंग ऑल्सो हमको प्रेजेंटेशन दिखाया गया कि स्कूल क्या कर रहा है, क्या नहीं कर रहा है अराउंड एकेडमिक्स, बट देयर वाज नथिंग अराउंड कि स्कूल के क्या एक्सपेंसेस हैं, क्यों बढ़े हैं पेंडेमिक के वजह से. सो कोई प्रपोजल नहीं था. हमको जस्ट सीधा प्रेजेंटेशन दिखा के साइन करवाया गया. हम लोग जब अपोज किए कि वी डू नॉट अग्री टू द फीस, हमको मैनेजमेंट कमेटी मेंबर जो थे, जो दे वर नॉट इवन पार्ट ऑफ ECPTA फोरम, सो आइडियली वो लोग वहाँ होने भी नहीं चाहिए थे. सो उन्होंने हमको थोड़ा फोर्सफुली बताया गया कि हमको तुम्हारा अप्रूवल नहीं चाहिए, हम एक फॉर्मेलिटी के लिए आपको दिखा रहे हैं और एज पर द गवर्नमेंट नॉर्म्स वी आर नॉट, एज अ प्राइवेट स्कूल वी आर नॉट सपोज टू गेट अप्रूवल फ्रॉम यू. बट ये सरासर गलत है. इवन महाराष्ट्र एजुकेशन एक्ट में बोला गया है कि इवन सेल्फ फाइनेंस प्राइवेट स्कूल्स also needs to justify their fees in a required format. They have to present it in front of ECPTA and then seek approval. So जो सरासर उसका उल्लंघन किया गया है और अप्रूवल देके फीस अप्रूव किया है. सो हम लोग जो है हम लोग फाइट कर रहे थे 2021-2022 का फीस के लिए, बट उसका कोई जवाब भी नहीं आ रहा है. प्लस फीस फॉर नेक्स्ट 2 years ऑल्सो बढ़ाया गया है. सो दैट्स वाई वी पेरेंट्स हैव कम टुगेदर एंड वी आर फाइटिंग for it. Our kids are suffering with paying 80% of the fees. They are still studying without books. So it is a very much dominant approach of the school and clear-cut money laundering. मुलांचे ऑनलाईन शिक्षण वर्ग बंद करणे, पुस्तके न देणे अशा प्रकारे मुलांचे नुकसान सुरू झाले.
पालकांनी या सर्व गैरप्रकाराची शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार केली आणि कित्येक वेळा प्रत्यक्ष भेटून त्यांची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडली. बघतो काहीतरी करतो अशा दुरुस्त भूमिकेतून पालकांचे सांत्वन या अधिकाऱ्यांनी केले. कुठल्याही प्रकारची जबाबदारी शासकीय अधिकारी घेत नसल्याने जाणीवपूर्वक पालकांना टोलवाटोलवीची कामे केली जात आहेत. यांच्या अशा वर्तनामुळे पालकांची आणि पाल्यांची पिळवणूक होत आहे. बहुतांशी शिक्षण संस्था राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या असल्याने पालकांच्या बाजूने कोणीही नेता अथवा शासकीय अधिकारी उभा राहत नाही, अशी उद्विग्नताही यावेळी पालक संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा भालेराव. माझी 2 मुलं युरो स्कूल उंडरीमध्ये आहेत. तर आमचा आजचा हा प्रश्न असा आहे की शाळेच्या संदर्भात शाळेने जी फीस वाढवलेली आहे, फी वाढ केलेली आहे, शाळेची फीस राबवते जी 1 लाखच्या घरात आहे किंवा 1 लाखच्या वर आहे आणि आता 10वीची फीस साधारणतः 2.5 लाखापर्यंत आहे. तर आमचं एवढंच एक म्हणणं शाळेला आहे की शाळेने ही जी फीस लागू केलेली आहे तिचं आम्हाला बायफर्गेशन द्यावं शाळेने, की खरोखरच कोरोना काळामध्ये एवढी फी शाळेने राबवली आहे का. वास्तविक पाहता जेव्हा प्रत्यक्षात आम्ही बघण्यात आलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की शाळेचा 50%च पार्ट हा वापराचा फीस तर येतोय. अदरवाईज लॅबॉरेटरी फी आहे, ग्राउंड फी आहे, हे सगळे चार्जेस त्यांनी घेतले पण त्याचा वापर ह्या 2 वर्षात तर मुळीच झालेला नाही आहे आणि तरीही ती फीज आमच्याकडनं घेतात आहे. आणि दुसरा विषय असा की जरीही थोडं जर लेट झाले फीस भरण्यामध्ये, आमचा मुद्दा असा नाही पेरेंट्सचा की आम्ही फीस भरणार नाही. आमचा मुद्दा हा आहे की आम्ही फीस भरू पण ती खरोखरच तेवढे नियमामध्ये आहे का. तर ह्यासाठी आम्ही जे विचारणा शाळेला करतो ती शाळा आम्हाला त्यासाठी आम्हाला एकही उत्तर देत नाही. ती म्हणते आम्ही आमचं बायफर्गेशन दाखवणार नाही आणि त्या रिगार्डिंग ECPD मेंबरची पण त्यांनी बैठक घेतली पण त्यावेळी त्यांना हेही सांगण्यात येत नाही की ही ECPD मीटिंग ही तुमच्या फीससाठी फी स्ट्रक्चर असं आहे म्हणून घेण्यात आलेली आहे. मुळात विषय असा होतो की त्यांना ते सांगण्यात असं येतं की त्यांची एक जनरल मीटिंग घेण्यात येते आणि एक बाय द एंड ऑफ द 5 मिनिट्स जेव्हा संपायला येते मीटिंग त्यावेळेला त्यांना सांगण्यात येते की ठीक आहे ही फीस आपली आता लागू केली आहे, तुम्ही साईन करा. इव्हन जर काही पेरेंट्स ECPD मेंबरने सांगितले की आम्ही साईन करायला तयार नाही, ते म्हणतात तुम्ही साईन करा नका करू आम्हाला काही फरक पडत नाही, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. या संबंधितले काही रेकॉर्डिंगसुद्धा बरेचसे प्रूफसुद्धा एक जवळपास 377 पानांचा आमच्याकडे शाळेसंबंधितला लेखाजोखा आहे जो आम्ही आता प्रेसच्या मार्फत आम्ही सांगू इच्छितो आणि शाळेला पण दिलेला आहे, DYDकडे दिलेला आहे, EOकडे दिला आहे, इव्हन मोठमोठ्या वर्षा गायकवाड ह्यांच्यापर्यंत पण आम्ही आमची मागण्या पोहोचवलेल्या आहेत. पण तरीही शाळेने आम्हाला त्या संदर्भातलं कुठलंही उत्तर दिलेलं नाही आहे. शोकांतिका ही आहे की ज्या ठिकाणी आमची 2 मुलं आम्ही जर शाळेत शिकवतो त्यावेळेला आमचा हा जो हक्क आहे शिकवणं शिक्षण त्यांनी देणं आणि आम्ही मुलांना देणं हा हक्कच आहे. त्याच्या विरोधात जर कुठे यांनी जर आम्ही फीस न भरल्या गेली किंवा फीस जर उशीर झाला, ज्यांच्या कोरोना काळात त्यांचे पतींची डेथ झालेली आहे कोरोना काळामुळे, त्यावेळेला त्या लोकांनी जर त्यांना विचारणा केली शाळेच्या प्रिन्सिपलला आणि बाकीच्या त्यांच्या मॅनेजमेंटला की आम्ही फीस भरतो पण आम्ही उशिरा टप्प्याटप्प्याने भरू, मॅनेजमेंटने सरळ सांगितलं आम्ही फीस तुमची टप्प्याटप्प्याची मागणी आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही. सरळ त्यांनी त्या लेडीजच्या हातात TC दिलेली आहे. त्या लेडीजने त्यावेळेला काय करावं हा माझा पहिला प्रश्न असेल आणि हा प्रश्नाचं उत्तर ह्या सगळ्या पूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंटला माझा हा विचारणा असेल. आणि बरोबर त्यांनी शाळेने आम्हाला जे काही सगळं जे न प्रोव्हाइड केलेल्या पण ज्या गोष्टी आहेत त्याचंही जी फीज त्यांनी आम्हाला मागणी केलेली आहे त्याचं सगळ्यांचं उत्तर त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे. आणि जर फीज लेट झाली किंवा फीस भरण्यामध्ये उशीर झाला तर शाळेने आमची मुलांची ऑनलाईन शिक्षण पद्धती थांबवलेली आहे. त्याच्यामध्ये कारण सांगतात की टेक्निकल ग्लिच. खरोखरच हा टेक्निकल ग्लिच हा सगळ्यांसाठी नसून हा फक्त लिमिटेड जे काही स्टुडंट्स आहेत, लिमिटेड जे काही पेरेंट्स आहेत जे आम्ही शाळेच्या विरोधात बोलतोय फक्त आम्हाला बायफर्गेशन हवं आहे ह्यासाठी. तर आमच्या काही मुलांचीच फक्त टेक्निकल ग्लिचद्वारे त्यांचं एज्युकेशन थांबवलं जातं आणि ज्या वेळेला उद्या परीक्षा आहे त्याच्या फक्त आदल्या दिवशी आमचं टेक्निकल ग्लिच आपोआप सॉल्व्ह होतो, त्याच्याकडे एक्सप्रेशन नसतं. आम्ही भरपूर मेल्स करतो शाळेला, शाळा त्याचं एकही रिस्पॉन्ड करत नाही आणि कुठेतरी रिस्पॉन्ड केला तर प्रिन्सिपल मॅडमकडून आम्हाला CC मिळाल्यागत हे कळतं की इग्नोर दॅट चाइल्ड अँड दॅट पॅरेंट टू. ही शाळेची जी काही आमच्या संदर्भातली म्हणजे जी मनी मेकिंग चाललेली आहे शाळेची, इथे कुठेतरी ऑल ओव्हर पुण्यामध्ये जर पुणे म्हटलेलं शिक्षण हे माहेरकडे शिक्षण, तर शाळेने या बाबतीत आणि पूर्ण शिक्षण डिपार्टमेंट या बाबतीत दखल घ्यावी हे आमचं मागणं आहे. आणि हे शाळेने करणं गरजेचं आहे. इथून आम्ही सुरुवात करू. आम्ही आज 15 आहोत, आमच्या मागे 200 आहेत, 300 आहेत, तर इथून आम्ही सुरुवात करू. आम्हाला ही शिक्षण पद्धतीमध्ये जो काही चाललेला पैसा मनी मेकिंग जो प्रकार आहे तो आम्हाला थांबवायचा आहे. म्हणून आमचा हा लढा आहे आणि सगळ्यांनी आमच्यासोबत यावं ही मी विनंती करते. आणि त्या रिगार्डिंग हे पत्रकार परिषद आम्ही ठेवलेली आणि आमच्यासोबत हे सगळे आहेत. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.